नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे प्रताप म्हणत असतो की आपण जायला हवं होतं, बिचारा सायलीला वाईट वाटलं, जायला हवं होतं आपण तिच्या माहेरी। तेवढ्यात आता कल्पना म्हणते की पण मला जायचं नव्हतं, पूर्णाई तुम्हाला जायचं होतं का? तेव्हा आता पूर्णाईची पण इच्छा असते, पण ना जाणे काय पूर्णाईची इच्छा मरून जाते। तर आता प्रताप आणि कल्पना पूर्णाईकडे बघत असतात, कारण पूर्णाई नाराजच असते जरा। तर आता इकडे कल्पना म्हणते पूर्णाई तुमची जायची इच्छा होती का? तेव्हा आता इकडे पूर्णाई उठून रूममध्ये निघून जातात। तर कल्पना म्हणते हे बघा हो, किती काही झालं तरी मी त्या आश्रमामध्ये पाय ठेवणार नाही आणि जाणार सुद्धा नाही, असं म्हणत आता कल्पना प्रतापला म्हणत असते। तर आता दुसरीकडे प्रतिमा आणि रविराज दोघेही आता बोलत असतात। तर म्हणजे रविराज विचार करत असतो की प्रिया खरंच आपली मुलगी आहे का ग? लहानपणी मधुभाऊने तिला लहानाचं मोठं केलं, परक्याची मुलगी न समजता स्वतःची मुलगी समजून तिला घरी आणलं, एवढं लहानाचं मोठं केलं आणि तिने मधुभाऊंचाच घात केला। किती खोटं बोलली मधुभाऊंशी। खरंच मलाही ना असं वाटतं की प्रतिमा म्हणजे तन्वी आपली मुलगीच नाही आहे, प्रिया आहे ना ही आपली मुलगीच नाही आहे असं वाटतंय मला। तर तेव्हा प्रतिमा म्हणते अहो शांत व्हा, रिलॅक्स, एवढं टेन्शन कशाला घेता आहे? आता ती तशी वागते म्हणून का आपण तसं वागायचं का? जाऊ द्या, आता टेन्शन नका घेऊ, तिला तिची शिक्षा भेटते आहे ना, भेटू द्या तिला तिची शिक्षा जरा। खरंच ती चुकीची तर वागलीच आहे, पण आता इकडे रविराज आता तपास करणार म्हणजे करणारच की प्रिया त्याची मुलगी नाही आहे म्हणून। तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन वात्सल्य आश्रमामध्ये गेलेले असतात। तर आता मधुभाऊंना खूप आनंद होतो। मधुभाऊ म्हणतात कुसुम हे बघ बाहेर ये, माझी लेक आणि माझे जावई आले आहे बघ इथे। तेव्हा आता कुसुम सुद्धा आणि मुलं सुद्धा खूप खुश होतात, सायली आणि अर्जुन आलेले असतात। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।